आता मेट्रो शहरातल्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झाले। 2024 मधल्या पावसाळी अधिवेशनात घोषणा करण्यात आली होती। सध्या सगळ्या पडताळण्या पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 इतकी आहे। नाशिकमध्ये पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। बहुतांश भाजीपाल्याचे दर 30 ते 35% वाढले। पावसामुळे आवक कमी झाल्यामुळे पुढचे काही दिवस दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। जलसाठा केवळ 60% आल्याने मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट वाढणार आहे। गेल्या आठवड्यात पाऊस एक दिवस पडला होता, त्यामुळे धरणातला पाणीसाठा दिवसेंदिवस आता खालावत चाललाय। शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेना जनतेच्या दारी अभियानाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो। आतापर्यंत एकूण 25,000हून अधिक नागरिकांनी या नोंदणी अभियानाचा थेट लाभ घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनिमित्त भोर शहरामध्ये विविध केंद्रांवर 5 वर्षांखालच्या बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आले। प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओ मुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे। अजित पवारांच्या आठवणीमुळे सलीम सारंग भावूक झाले। कार्यकर्त्यांचा आवाज आता ऐकला जात नाही असं म्हणत भावनिक पोस्टमधून सारंग यांनी नाराजी व्यक्त केली। खारमधल्या साई प्रसाद गोविंदा पथकानं 8 थरांचा मानवी मनोरा रचत विशेष विक्रम केला। खारचा राजा ही ओळख पथकाने मिळवली। यंदाही नवा विक्रम करण्याच्या निर्धाराने पथकानं 28 जूनपासून सरावाला सुरुवात केली आहे। घाटकोपरमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं। ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं। पिंपरी चिंचवडमध्ये केतन अग्रवालच्या हत्येचा निषेध करण्यात आला। नागरिकांनी शोकसभेचं आयोजन केलं होतं। केतनला न्याय द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। डोंबिवलीतल्या गणेशनगरमध्ये रेल्वेच्या जागेतल्या चाळधारकांना घरं खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या। त्या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली। खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून यावर तोडगा काढला जाईल असं आश्वासन राजेश मोरे यांनी दिलं।